इराणच्या हवाई हल्ल्यामुळे जगभरातील विमान वाहतुकीला मोठा फटका बसलाय। दुबई विमानतळावर अनेक जी विमानं आहेत, ज्या फ्लाइट्स आहेत त्या रद्द झाल्यात। सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम आशियातील अनेक देशांकडून हवाई हद्द ही बंद करण्यात आलेली आहे। हवाई हद्द बंद झाल्यामुळे दुबई विमानतळावर अनेक फ्लाइट्स या रद्द झालेल्या आहेत, अडकून पडलेल्या आहेत। फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे शेकडो प्रवासी दुबई विमानतळावर अडकून पडलेले आहेत। कदाचित या तुम्हाला या मॅपवरच्या एखाद्या मुंग्या वगैरे आहेत की काय असं वाटू शकतं, मात्र ही रद्द झालेली फ्लाइटची संख्या किती मोठ्या प्रमाणात आहे हे सांगणारा तो मॅप होता। दरम्यान सध्या एबीपी माझाची प्रतिनिधी माझी सहकारी मानसी राऊत देखील दुबई विमानतळावर अडकलेली आहे। तिथून तिने काय माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया थेट दुबईवरून। नमस्कार, मी मानसी। मी आहे सध्या दुबई एअरपोर्टवरती। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांची जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम आपल्याला दुबई एअरपोर्टवरती पाहायला मिळतो। मी माझ्या मागे पूर्ण जगभरातल्या ह्या सगळ्या फ्लाइट्स आहेत आणि त्या कॅन्सल झालेल्या आहेत। एकही फ्लाईटसमोर तुम्हाला टायमिंग दिसत नाही आहे, सगळ्या तुम्ही बघू शकता कॅन्सल झालेल्या आहेत। जगभरातल्या फ्लाइट्स आहेत। माझी जी फ्लाईट होती ती 12:40ची होती मुंबईची, म्हणजे 12:40 15:40 हे दुबईचं टायमिंग आहे मुंबईसाठी, आणि ती सुद्धा कॅन्सल झालेली आहे। आधी आम्हाला नोटिफिकेशन एमिरेट्सकडनं देण्यात आलं की तुमची फ्लाईट ही 2 तास दिली आहे, परंतु त्यांनी थोड्या वेळानंतर अपडेट केलं की ही युद्धजन्य जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सध्या या एअरपोर्टवरनं एकही विमान उड्डाण घेऊ शकणार नाहीये किंवा एकही विमान इकडे लँड होत नाहीये। तुम्ही माझ्या आजूबाजूला परिस्थिती बघू शकता। काही लोक पॅनिक झालेले आहेत, लोकांना नक्की कळत नाहीये काय करावं काय नाही करावं। त्यानंतर लोक आपलं लगेज घेऊन परत एकदा हॉटेलच्या दिशेने रवाना होत आहेत। सध्या एअरपोर्टवरती ही परिस्थिती पाहायला मिळते। आम्ही सुद्धा बऱ्याच तासापासून इथे अडकलेलो आहोत, काही कळत नाहीये काय करावं काही नाही, परंतु सुदैवाने आमचे काही नातेवाईक इकडे आहेत, त्याच्यामुळे परत एकदा आम्ही दुबईच्या सिटीमध्ये म्हणजे परत शहरात जात आहोत। नेक्स्ट फ्लाईट आम्हाला कधी मिळणार आहे ह्याची अजून काही अपडेट आलेलं नाहीये, त्याच्यामुळे ही सध्याची परिस्थिती आहे दुबई एअरपोर्टवरची। दरम्यान इस्रायल आणि अमेरिकेचा इराण सोबतचा हा संघर्ष नेमका कशामुळे सुरू आहे, या पाठीमागची पार्श्वभूमी काय ती